नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे. मंडळी, अशोक खरात या भोंदूबाबाचं प्रकरण राज्यामध्ये सर्वत्र पसरलेलं आहे. मुख्यमंत्र्यांनी वरून स्पष्टपणे आदेश दिलेले आहेत की जो कोणी दोषी सापडेल त्याची गय केली जाणार नाही. त्यामुळे या केसची कसून चौकशी सुरू आहे. त्यात आता पुन्हा एकदा सूत्रांकडून एक नवीन माहिती समोर मिळालेली आहे. म्हणजे अशी माहिती समोर आली आहे की रुपाली चाकणकर यांच्या अडचणीमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता आहे. कारण खरात हे प्रकरण चालू असताना त्यांना राष्ट्रवादी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर त्यांना लगेच राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा देखील राजीनामा द्यावा लागला. असे 2 राजीनामे त्यांचे तात्काळ त्यांना द्यावे लागले. त्यानंतर आता अशी माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे की SITने त्यांना समन्स बजावलेला आहे. ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे चाकणकर यांना आता मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो की काय, असा प्रश्न आपल्या सर्वांसमोर उभा आहे. त्यानंतर काही दिवसांपूर्वीच ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी मागणी केली होती की रुपाली चाकणकर यांच्यावरती गुन्हा दाखल करावा. त्यामुळे सरकारवरती दबाव देखील होता. त्यामुळे या दोन्ही पदाचा राजीनामा दिल्यानंतर रुपाली चाकणकर यांच्या मागे चौकशीचा ससेमिरा हा कायम चालू आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये अजून काही गोष्टी समोर येतील का, असं बघणं सुद्धा महत्वाचं ठरेल. तर तुम्हाला काय वाटतं, आपलं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.